एससीजी बेसिक डिटेलमध्ये पहिलं काय एससीजीचं नाव आहे, बरोबर. मग आपलं एससीजीचं काय नाव असेल ते आपल्याला तिथे येतं आहे. आणि लोकल लँग्वेजमध्ये एससीजी नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे ते मॅन्डेटरी नाही आहे, म्हणजे ते आवश्यक नाही आहे टाकायला लोकल लँग्वेजमध्ये. म्हणजे मराठीमध्ये कुठे नाही टाकलं तरी तुमचं जे प्रोफाईल आहे ते भरून होईल, त्याच्यामुळे ते आवश्यक नाही आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत, त्याच्यानंतर विलेज, त्याच्यानंतर स्थापना दिनांक. लक्षात, स्थापना दिनांक ही काय आहे, समूहाची स्थापना दिनांक असते ती कुठे. त्याच्यानंतर प्रमोटेड बाय म्हणजे आपला बचत गट कोणत्या अंतर्गत स्थापन झालेला आहे. तर मागे आपण स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना SGSY मॅडम बघा, NRLM म्हणजे आपण, बरोबर. आपलं NRLM म्हणजे राष्ट्रीय NRLM म्हटलं जातं आणि आपलं राज्याचं MSRLM म्हटलं जातं, बरोबर. तर ते MSRLM म्हणजे ऑप्शन नाही आहे का, आपलं NRLM मध्ये टाकायचं. आलं का लक्षात. आणि जुना गट असेल एकदम 2009 नंतर 2010 साली वगैरे झालेले गट आहेत का आपल्याकडे, आहेत का इथे पुनर्गठित केलेले असले त्यामध्ये SGSY असतं. आलं का लक्षात. नंतर त्याच्यातलं कळलं ना तुम्हाला. नंतर कोऑप्टेड आणि रिवाइव. आता कोऑप्शन म्हणजे बघा, जे जुने गट असतील ते तुम्ही जर पुनर्गठित केले असतील तर ते कोऑप्शन डेट पण विचारले जाते. कोऑप्शन डेट म्हणजे जुने गट 2009-10 सालचा गट 2016 साली तुम्ही काय केला असेल तो पुनर्गठित केला असेल, मग ती तिथे तारीख येते. आता एसएफटी टाईप वुमन आणि स्पेशल म्हणजे हा गट कुठल्या प्रकारचा आहे. आता आपण आपल्या इकडे सगळ्या भागामध्ये 2 प्रकारचे गट आहेत. कुठल्या प्रकारचे आहेत, 3 प्रकारचे गट आहेत. महिलांचा गट असतो, त्याच्यानंतर विधवा महिलांचा पण गट असतो 5 जणांचा, बरोबर ना. त्याच्यानंतर हँडिकॅप म्हणजे अपंग असतो ना. त्याच्यानंतर वृद्ध लोकांचा पण गट आहे की नाही. मग अशा प्रकारे तिथे ऑप्शन येतात. स्पेशल मध्ये मॅम ऑप्शन निकाल लीजिए. स्पेशल का आदिवासी तर आपल्याकडे नाही आहे. आदिवासी गट आहे, अपंग आहेत, वयस्कर आहेत, वृद्ध. अदर मध्ये तुम्ही मी म्हटलं ना विधवा वगैरे इतर गट असतील तर तो अदर मध्ये येऊ शकतो तुमचा. अलग लक्षात. त्याच्यानंतर मॅम तुमची काय वुमन में ये क्लोज कीजिए. वुमन आता आपले कुठले आहेत, आता तुमच्याकडे गट असतील ते वुमन रेग्युलर आहेत ना, महिलांचे गट आहेत. आणि त्याच्यामध्ये तुमची बैठक ही फ्रिक्वेन्सी आता बघा, काही ठिकाणी आठवडी आहे, 15वडी आहे, 1 महिन्याची आहे. मग तुम्ही जी घेताय, तुम्ही महिन्याची घेत असाल, बरे 15वडी घेत असाल, आठवडी घेत असाल, ती तिथे टाकायची आहे. कळत आहे ना. आता बघा वीक डेट म्हणजे ओपन कीजिए डेट. ह्या महिन्यामध्ये कोणत्या आठवड्यामध्ये तुमची मीटिंग असणार आहे. पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात तुमचं ठरलेलं असतं ना बाबा, दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमची मीटिंग. मग पहिला आठवड्यात ते फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक ही लास्ट वीक. म्हणजे महिन्याला किती झाल्या, किती आठवडे झाले बघा. 1 2 3 4 5 आठवडे झाले ना, झाले की नाही. मग त्याच्यामधली शेवटच्या आठवड्यात असेल तर कशात येणार, लास्ट वीक. ओके.
ऑप्शन आता बघा मंडे म्हणजे रविवार सोमवार, मंडे सोमवार, ट्यूसडे मंगळवार, वेडनेसडे बुधवार, थर्सडे गुरुवार, फ्रायडे म्हणजे शुक्रवार, सॅटर्डे म्हणजे शनिवार आणि संडे रविवार. हे कळतंय ना सर्वांना? पुढे कंपल्सरी सेव्हिंग फ्रिक्वेन्सी. आता बघा तुम्ही महिन्याला जी मीटिंग घेता त्याच्यामध्ये तुमची बचत करण्याची जी ही आहे ती मीटिंग प्रमाणेच आहे का दर महिन्याला महिन्याचीच आहे? म्हणजे तुम्ही आठवडी बैठक घेत असाल तर आठवड्याला तुम्ही 5 आठवडे पैसे काढता का महिन्यातल्या? आहेत काही गट आणि काही गट महिन्यात एकदा पैसे काढतात 200 रुपये 300 रुपये, आणि काही गट महिन्यातनं 5 वेळा पण काढतात. मग ते वीकली ऑप्शन निघाले. वीकली म्हणजे आठवडी, फोर्टनाइटली म्हणजे 15 दिवसांनी, आणि मंथली म्हणजे 1 महिन्याने. लक्षात समजलं? लिहून घ्या. मॅम आगे जाइए. ये हो गया मैम, आगे जाइए. कंपल्सरी सेविंग अमाउंट भी हो गया. तुम्ही व्याजदर किती देता तुमच्या सेविंग अमाउंटला वर्षाला? व्याजदर जी बचत तुम्ही आता मला तुमच्या गटामध्ये पैसे भरला तर त्या पैशाचं तुम्ही 1 वर्षानंतर सोडून जाणार तो गट, बरोबर ना? मग तुम्हाला व्याज किती टक्क्याने मिळतं त्याचं? किती मिळतं? 1% ना? नाही, व्याज इंटरेस्ट तुम्हाला सेविंग जसं आपण ये सेविंग है. बचत के हमारे बचत के ऊपर बैंक वाले ने जो पैसा आपको ब्याज देते हैं वो है मिनिमम 3% पर्यंत आहे. किती? 3% व्याज दर जास्तीत जास्त देते. कोणतीही बँक 3%च्या वरती देत नाही. आलं लक्षात? मॅम आपके यहाँ किती देते बैंक? 3% ना? 1 to 3. बैंक वाले जितना परसेंटेज बैंक एसबीआई एनडीए से देती है और यूबीआई एनडीए से. मतलब यहाँ कौन सी बैंक चल रहा है? स्टेट बैंक है. स्टेट बैंक ऑफ सब बैंक है मैम. सब सब बैंक है. वो अलग-अलग इंटरेस्ट रेट रखती है. जितना आपका बचत होती है उसमें जितना परसेंटेज देगा वो अपने हिसाब से देती है. वो आप सिर्फ बैंक पासबुक देख के ही बता सकते हैं. आता हे बघा व्हॉलंटरी सेविंग आहे. तुम्ही जास्तीची बचत करता का? करतात काय काय ठिकाणी? करताना रेग्युलर करता की कसं काय? एखादा कार्यक्रम असेल तरच, बरोबर ना? तुमच्याकडे काय एखादा कार्यक्रम आहे तरच आपण ती जास्ती त्याच्यामुळे किती काही नोई काही नोई సాయంత్రం చేస్తా కరగంట आयडेंटिफिकेशन ऑफ द बुक कीपर. आयडेंटिफिकेशन. आता तुमचा गट आहे, तुमच्या गटामध्ये तुमची जी लिपिका आहे ती तुमच्या गटामध्येच होते ना, की तुम्ही बाहेरची कोण लिपिका मागवता? मग इथे काय येणार? इंटरनल म्हणजे गटामधली. यस एक्सटर्नल म्हणजे गटाच्या बाहेरची. आणि नो म्हणजे कुठलीच नाही. कसं आहे का? इंटरनल బయటకు వచ్చి कीपर नेम म्हणजे అట్టే ఉంది लिपिकाचं नाव लिहिते. काही लिपिकाचं नाव बघा त्याच्यामध्ये नाव असतं. तुमच्या गटामध्ये जिथे नाव असेल त्या लिपिकाचं तिथे सिलेक्ट करायचं की तुमच्या लिपिकाचं नाव येईल. ये अब किसने बदल दिया? काय तिचा मोबाईल नंबर पण टाकायचा आपल्याला. काय टाकायचा? प्राइमरी लाइवलीहुड एक्टिविटी मैम वो क्लिक कीजिए.
कळलंय? हा नक्की उपनिजे ॲग्रिकल्चर शेती आधारित सगळ्या गोष्टी म्हणजे आता शेती आपल्या कोकणामध्ये मेजर शेती भात शेती होते, त्याच्यानंतर नाचणी होते, त्याच्यानंतर काय होतं हळद लागवड होते का होते. तर सगळ्या गोष्टी भाजीपाला होतो सगळ्या ह्या गोष्टी कशा काय ना पहिल्या ऑप्शन मध्ये ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. लिहून घ्या म्हणजे तुम्हाला टाकायला सोपं जाईल. ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी काही दुसरं ऑप्शन काय लिहून घ्या. दुसरं ऑप्शन ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये मला सांगा गांडूळ खत कोण निर्मिती करतोय? एखाद्या बचत गटातली महिला गांडूळ खत निर्मिती करत असेल, शेणखत निर्मिती करत असेल किंवा त्याच्या अंतर्गत कुठल्याही गोष्टी करत असेल तर त्या ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीमध्ये येईल. हॉर्टिकल्चर ॲक्टिव्हिटीमध्ये काही फळानिगडीत हॉर्टिकल्चरचा अर्थ काय होतो? फळानिगडीत कुठल्याही गोष्टी ज्या असतील त्याची शेती. काय मग फळाची शेती आपल्या इथे काय काय होते सांगा मला? आंबा, काजू, फणस, कोकम होतं की नाही? मग त्या सगळ्या बाबी आता कोण म्हणे माझ्याकडे 10 आंब्याची झाडं आहेत, 10 काजूची आहे, 10 फणसाची आहेत, त्यातनं मला उत्पन्न चांगलं मिळतं. कोण 10 म्हणे, कोण 500 म्हणे, कोण 200 म्हणे. मग तिला दरवर्षी त्यातनं 2-3 लाख रुपयाचं उत्पन्न मिळतं. मग तिथे काय करायचं? ऍक्टिव्हिटी. लाईव्हस्टॉक रेअरिंग. लाईव्हस्टॉक म्हणजे काय? दुग्ध व्यवसाय. डेअरी म्हणजे दुग्ध निगडीत ज्या काय गोष्टी आहेत म्हणजे गाय असेल, म्हैस असेल, आलं का लक्षात? त्या सगळ्या त्याच्यात पहिल्या ह्याच्यामध्ये येईल. कशामध्ये? पहिल्या ह्याच्यामध्ये. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय येईल? शेळी पालन. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय येईल? काय कुक्कुटपालन. कुक्कुट रिलेटेड काही असेल तर अदर हे लाईव्हस्टॉक रिअरिंग, पोल्ट्री. अदर लाईव्हस्टॉक रिअरिंग. अदर म्हणजे काय? आता वराह पालन वगैरे, डुक्कर पालन वगैरे होतं माहिती आहे ना? ते एक असतं. सस्यपालन होतं की नाही? काही ठिकाणी सस्य पण पालन करतात. तर ते अदर लाईव्हस्टॉक रिअरिंग मध्ये. नंतर फिशरीज ऍक्टिव्हिटी म्हणजे मत्स्यपालन. शोभिवंत वगैरे मासे पण आपण हे करतो, विकतात महिला. नंतर तलावामध्ये पण मासे आपण विकतो, बरोबर? तर त्या गोष्टी फिशरीज ऍक्टिव्हिटीमध्ये येईल. NTFP कलेक्शन. आता काही आता बघा आपल्या इथे जांभळं, करवंद ही आता मेजर महिला विकतात. त्यातनं चांगले पैसे पण कमवतात मे महिन्याच्या कालावधीत. लक्षात घ्या. मग ते पण तुम्ही टाकू शकता. कस्टम हायरिंग सेंटर हे तर अजून आपल्या इथे कुठे नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विविध प्रकारची अवजारे वगैरे अशा पण विकणारे असतील ते आपल्याकडे तर अजून तरी झालेलं नाही असेल. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर हँडलूम म्हणजे आपण घरगुती जे गोष्टी आपण बनवतो वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला आता वेगवेगळ्या ज्या म्हणजे आता पडदे वगैरे आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या हाताने वगैरे आपण डिझायनिंग वगैरे करतो, डिझायनर वगैरे असतात ना, त्या करणाऱ्या असतील तर त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग हँडलूम. नंतर मॅन्युफॅक्चरिंग हँडीक्राफ्ट. मॅन्युफॅक्चरिंग हँडीक्राफ्ट म्हणजे वेगवेगळे शोभिवंत दागिने म्हणा किंवा शोभिवंत वस्तू म्हणा, मग त्याला आपण हँडीक्राफ्ट म्हणू शकतो. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग फूड प्रोसेसिंग. म्हणजे आता बघा खाद्यपदार्थ आपण जे करतो सगळे मसाले वगैरे, पिठं, पापड, लोणची सगळं त्याच्यामध्ये येईल. मॅन्युफॅक्चरिंग अदर म्हणजे हे व्यतिरिक्त अजून काही मॅन्युफॅक्चर करत असेल म्हणजे वेगळा व्यवसाय काय असेल
मशिनरी म्हणा किंवा कुठला पार्ट, LED बल्ब, इतर काय असेल तर ते त्याच्यात येईल. म्हणजे हे खाद्यपदार्थ सोडून इतर काही नॉन फार्म मधलं. आलं का लक्षात? ट्रेडिंग. आता ट्रेडिंग पण बऱ्याच महिला करतात. चपला होलसेलमध्ये आणून विकतात, त्याच्यानंतर कपडे आणतात ते विकतात, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. मग ते ट्रेडिंगमध्ये सर्व्हिसेस ऑल टाईप्स. आता सर्व्हिसेसमध्ये आपल्या सेवा केंद्र असेल कुणाचं किंवा टेलरिंगचं असेल, ब्युटी पार्लरचं असेल, ते सर्व्हिसेसमध्ये ऑल टाईपमध्ये येईल. नंतर ॲग्रिकल्चर ऑफ ॲग्री प्रोड्यूस. आता बघा ॲग्री प्रोड्यूस म्हणजे काय? दूध संकलन केंद्र आहे, अंडीचं केंद्र आहे. म्हणजे ॲग्रिगेट करणं म्हणजे काय? संकलित करणं आणि ते विकणं. अशा पण असतील ना महिला एकत्र करून विकणाऱ्या, बरोबर? तसंच डेअरी, दूध, त्यानंतर ॲग्रिकल्चर रिलेटेड म्हणजे हळद म्हणा, इतर नाचणी म्हणा, हे एकत्र करून विकत असणारी डेअरी, दूध, फिश, मच्छी पण विकतात ना महिला, विकतात की नाही? ऑर्गॅनिक प्रोड्यूस म्हणजे इतर काय ऑर्गॅनिक जे खतं वगैरे आहेत किंवा ऑर्गॅनिकचे मध्ये बरेचसे प्रकार आहेत, ते आपल्याकडे काय एवढ्या कोकणामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जायची गरज नाही. अदर प्रोड्यूस म्हणजे इतर हे सुद्धा अजून दुसरे कुठले प्रोड्यूस असतील तर ते पण तुम्ही तिथे घेऊ शकता. ॲग्रिकल्चर NTFP म्हणजे तुम्ही एक करवंद वगैरे एकत्र करून त्याचं काय तुम्ही बनवत असाल, म्हणजे जंगलातले प्रोडक्ट, जांभूळ रस वगैरे, त्याच्यानंतर इतर काय असेल तर ते पण तुम्ही त्याच्या ॲग्रिकल्चर NTFP मध्ये घेऊ शकता. अदर लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटी हे ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय असेल म्हणजे अजून ह्याच्यामध्ये जर ऑप्शनल तुम्हाला मिळालं नाही, मग हे कशात टाकायचं, मग तुम्ही त्याच्यामध्ये अदर लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीमध्ये ते टाकू शकता. हे झालं आणि हो गया. हाँ, नो टर्शरी लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटी. नो टर्शरी म्हणजे तिसरं. बघा एक महिला असते ना, एक महिला 3 गोष्टी करून ती उदरनिर्वाह आपला करू शकते. एक महिला काय करेल? आंबा, लोणचं वगैरे सगळं बनवत असेल. तीच महिला काय करत असेल? दुग्ध व्यवसाय पण करत असेल. तीच महिला काय करत असेल? टेलरिंग पण करत असेल. तर मग तिसऱ्यामध्ये मग ह्याच्यामध्ये जायचं, टर्शरीमध्ये जायचं. नसेल तर नो टर्शरीमध्ये. आलं का लक्षात? मी मागे जाईल. कळलं का? हे सर्व लिहून घेतलं. टेन्युअर ऑफ सिलेक्टेड ऑफिस बेअरर. पदाधिकारी आपण सिलेक्ट करतो ते किती वर्षासाठी असतात? म्हणजे 24 महिने येतात. ओके. SHG रेग्युलेशन कॉपी हे लिहून घ्या. SHG रेग्युलेशन कॉपी म्हणजे काय? बैठक अहवाल मधला ठराव. हे बघा, ही रेग्युलेशन कॉपी भरून झाली. ठराव म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही अध्यक्ष सचिव बदल केला. आज रोजी सर्वांमध्ये असा ठराव झाला की ह्या महिला आहेत, त्यांचं असं नाव आहे, ह्या अध्यक्षपदी निवड झाली. आणि स्टेटस म्हणजे काय? तो गट ऑप्शन में जाईल ना, स्टेटस के ऑप्शन में जाइए. बस एक ही मोड है उसमें. ठीक है. एक्टिव मोड तर आपला गट चालू आहे म्हणून तो ऍक्टिव्ह. ओके. नेक्स्ट सेव करायचं झालं. और क्या है मैम इसमें? आता प्रोफाइल काय कठीण आहे? हाय कठीण? एकदम सोपी आहे. तसं आता मग जसं तुम्ही मेंबरचं भरला फोन नंबर वगैरे तेच किती मेंबर केले?